हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. नाइन्थ इंग्लिशच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण 4.3 देयर इज अ पोएम. द टायटल ऑफ द पोएम इज सिल्वर. आज आपण सिल्वर कविता त्या ठिकाणी लर्न करणार आहोत. द पोएम इज व्हेरी ब्युटिफुल. इट इज रिटन बाय Walter de la Mare. Walter de la Mare is the name of the poet. It is very rich in visual imagery. The poet describes the descriptions of night. There is a full moonlight, and so the moonbeams, the rays of moon covers the whole earth. So that's why everything looks silvery. Just like a dog. The sleeping dog looks like a silver dog. The paws of dog looks like a silver. Even if the roofs, the windows, the canal, the stream, the feathers of birds, all things looks like a silvery. So the poet describe a very high visual imagery. The poem is like a picture of a landscape. So very beautiful poem. So before we going to describe line by line, there are some warming up exercise that is given on page number 104. मित्रांनो, आज आपण जी सिल्वर नावाची कविता बघणार आहे, त्याचं नाव सिल्वर का दिलं आहे? सिल्वर त्याचं नाव याच्यासाठी दिलंय बिकॉज द पोएट डिस्क्राइब द पिक्चर्स ऑफ नाईट. रात्रीचं चित्र कवीने या ठिकाणी काय केलंय, त्याचं वर्णन केलंय. आणि तो फुल मून लाईट चा दिवस आहे, पौर्णिमेचा दिवस आहे. आणि त्या दिवशी जशी आता आपण होळीला पौर्णिमा होती, तर त्या दिवशी बघितलं की रात्री चंद्रप्रकाश हा संपूर्ण परिसरामध्ये पडतो है ना. आणि त्या चंद्रप्रकाशामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या काही वस्तू आहेत, रात्रीच्या ज्या ज्या काही वस्तू आहेत किंवा जीव आहेत, ते सगळे चंदेरी रंगाचे दिसतात, है की नाही. म्हणजे त्या ठिकाणी जर रात्री एखादा पक्षी असेल तर तो पक्षी चंदेरी रंगाचा दिसतो. त्या ठिकाणी जर काही झाडं असतील तर असं खरं म्हणजे झाडांचा रंग कसा असतो, हिरवा असतो. पण त्या चंद्रप्रकाशामध्ये त्यांचा रंग हा सिल्वरी म्हणजे चंदेरी रंगाचा दिसतो. तर असं खूप छान सुंदर वर्णन या कवितेमध्ये त्या ठिकाणी कवीने केलेला आहे. आता आपण कविता सुरू करण्यापूर्वी काही वॉर्मिंग अपचे प्रश्न दिलेले. बघा, पहिला प्रश्न दिलाय, हॅव यू एव्हर अटेंड अ स्काय वॉच? हॅव यू एव्हर अटेंड अ स्काय वॉच और अ स्टार गेजिंग पार्टी? सो यू नो द स्टार गेजिंग पार्टी और द स्काय वॉच प्रोग्राम ऑन द टेरेस. सपोज देयर वॉज अ students and teachers and some scientists gathered there. तिथे एकत्र येतात आणि मग चांदण्यांचं निरीक्षण, अवकाश निरीक्षण, अशा काही कार्यक्रमांना तुम्ही कधी अटेंड राहिलात का? तुम्ही कधी थांबलायत का? असा एक प्रश्न विचारलाय. याचं उत्तर आपण यस किंवा नो, हा वर्बल क्वेश्चन आहे, आपण यस किंवा नो मध्ये याचे उत्तर देऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही जर यस म्हणाल तर यस, आय हॅव attained a sky watch. Yes, I have attained a stargazing party. Second question, have you ever slept under the open sky? So sleeping under the open sky, it is also one of a very different kind of experience. एक खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव रात्री ज्यावेळेस आपण एखाद्या टेरेसवर झोपतो, तर त्यावेळेस आपण काय करतो, रात्री त्या चंद्राचं, त्या चांदण्यांचं, त्या सगळ्या त्या रात्रीच्या अवकाशाचं ते निरीक्षण करत असतो. सो दॅट इज अ व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ एक्सपिरियन्स. तर हॅव यू एव्हर स्लेप्ट? तुम्ही असे कधी झोपलेत का? जर असाल तर यस, आय ऑलवेज स्लेप्ट, है ना, किंवा यस आय स्लेप्ट, हो. डू यू स्टडी ॲट नाईट or early in the morning? Study
ॲट नाईट. इथे पण व्हर्बल क्वेश्चन आहे, याचं उत्तर आपण यस किंवा नो देऊ शकतो. आणि शेवटचा प्रश्न सुद्धा त्याचा आपण, डू यू स्लीप विथ युअर विंडोज क्लोज ऑर ओपन? त्याने खिडकी उघडी ठेवून त्या खिडकीजवळ तुम्ही कधी झोपला आहेत का? तर याचं पण उत्तर आपण येस ऑर नो त्या ठिकाणी देऊ शकतो. सो इन दिस वे हे वॉर्मिंग अपचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायचे आणि त्याचे आन्सर सुद्धा त्या ठिकाणी लिहून काढायचे आहेत. फ्रेंड्स, देर इज ऑल्सो वन अनदर ॲक्टिव्हिटी दॅट इज गिवन ऑन पेज नंबर 104. देर इज अ चार्ट, category is given and names. You have to write the names. Suppose trees, trees दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सपोज ट्रीज ही कॅटेगरी आहे, तर त्याचे नाव जे आहे, उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी नीम ट्री असं नाव देऊ शकतो. त्याच्यानंतर मँगो ट्री, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या झाडांचे नावं देऊ शकतो. खाली सीझन दिलेत, सीझन मध्ये तुम्ही मान्सून, समर, विंटर, स्प्रिंग अशा सीझनचे नाव त्या ठिकाणी फिलअप करू शकता. तर हा चार्ट तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये काय करायचं आहे, त्या ठिकाणी काढायचा आहे आणि ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी भरायच्या आहेत. नाउ फ्रेंड्स, वी आर गोइंग टू रीड or describe the poem line by line. So look at now page number 105. There is a poem. The title is given there, Silver. Silver म्हणजे काय? चंदेरी, चांदीचा किंवा शुभ्र असा पांढरा रंग. So the first line, look at page number 105. Slowly, silently, now the moon walks the night in her silver shoe. This way and that she peers and sees silver fruits upon silver trees. Now pick out some new words. काही नवीन शब्द त्या ठिकाणी आपण शोधून काढूया. या ठिकाणी पहिला शब्द दिसतोय मला, शून. शून मीन्स शूज, म्हणजे याचा अर्थ आहे बूट. त्यानंतर पियर्स, PEERS, पियर्स म्हणजे व्हेरी व्हॉट वी से ऑब्झर्वेशन किंवा आपण त्या ठिकाणी डोकावणे. त्या ठिकाणी आपण पियर असा पण शब्द त्याच्यासाठी वापरत असतो. या ठिकाणी peep. Peep is also one of a word for peers, डोकावून पाहणे. Then silver trees, त्या ठिकाणी चंदेरी रंग असलेली झाडं. बघा काय अर्थ आहे तो लक्षात घेऊ. सिल्वर, स्लोली, सायलेंटली, नाव द मून. स्लोली म्हणजे हळुवारपणे, सायलेंटली म्हणजे शांतपणे. स्लोली, सायलेंटली, नाव द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. सो द मून हा जो चंद्र आहे रात्रीचा, तो कसा अगदी हळूहळू शांततेने काय करतो आहे, चालतो आहे. नाही तो नाही, आपल्याला इथे ती म्हटलंय. हर, हर चंद्रासाठी हर म्हणजे चंद्राला त्या ठिकाणी स्त्रीलिंगी म्हटलेलं आहे. आपण जरी चंद्राला पुल्लिंगी म्हणत असलो, चंदा मामा, चांदोबा मामा, पण इथे चंद्राला काय म्हटलेलं आहे, हर म्हटलेलं आहे. त्यामुळे स्लोली, सायलेंटली, नाव द मून, अगदी त्या ठिकाणी हळुवारपणे, शांतपणे हा जो ही जी काही चंद्र आहे ती काय करते आहे, चालते आहे. वॉक्स द नाईट, रात्री चालते आहे. इन हर सिल्वर शून, आणि तिने काय केलेलं आहे, पायामध्ये त्या ठिकाणी चंदेरी रंगाची बूट घातलेली आहेत. आलं लक्षात? तर बघा या ठिकाणी जर आपण फिगर्स ऑफ स्पीच बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. स्लोली, सायलेंटली, नाव द मून, या ठिकाणी कोणतं फिगर्स ऑफ स्पीच आहे, या ठिकाणी अलिटरेशन. द फर्स्ट लाईन सेम साऊंड,
स्लोलीचा यस दिसतोय आणि सायलेंटलीचा यस दिसतोय. सो देअर इज अ अलिटरेशन. अँड इन टू द सेकंड लाईन विच फिगर ऑफ स्पीच इज देअर. दुसऱ्या रांगेमध्ये आपण बघतोय वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. म्हणजे हा जो काही चंद्र आहे किंवा ही जी काही चंद्र आहे ती रात्री चंदेरी रंगाचे बूट घालून चालते आहे. सो इट बिहेव्स लाईक अ ह्युमन बीइंग. सो देअर इज अ पर्सॉनिफिकेशन. इन लाईन नंबर 2 देअर इज अ पर्सॉनिफिकेशन फिगर्स ऑफ स्पीच. त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन आपल्याला दिसत आहे. सो दिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज. ती इकडनं जाते तिकडनं जाते. ती म्हणजे चंद्र. इकडनं जाते तिकडनं जाते आणि जाताना काय करते डोकावून पाहते. आलं लक्षात. डोकावून पाहते. काय पाहते आहे सिल्वर फ्रूट ऑन सिल्वर ट्री. सिल्वर कलर फ्रूट. तर चंदेरी रंगाचे फळ. खरं म्हणजे फळांचा रंग चंदेरी असतो का. आपण बघतो मँगो. विच कलर इट हॅज. कोणता कलर असतो मँगोला. बरोबर त्याला येलो कलर असतो है ना. सो विच कलर इज फॉर ऍपल. ऍपल साठी रेड कलर है ना. ऍपल रेड कलरचा असतो. मँगो तुमचा येलो कलरचा असतो. बनाना तुमचा येलो कलरचा असतो. बट हिअर द ऑल फ्रुट्स लुक्स इन अ सिल्वर कलर. why it looks in a silver color? Because that is a full moonlight. Because of the moon rays, because of the moonbeams. The whole earth covers by the moonlight. So all things looks like a silver. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व गोष्टी ह्या कशा दिसतायत चंदेरी दिसतायत. दिस वे अँड दॅट वे. हे इकडनं तिकडनं ती पाहत जाते. ती निरीक्षण करते. कोणत्या गोष्टीचं तर सिल्वर कलरचे फ्रूट त्या ठिकाणी सिल्वर कलरच्या झाडांना लागलेले. खरं म्हणजे झाडांचा रंग हा सिल्वर असतो का नाही. त्याचा रंग कसा असतो ग्रीन असतो है की नाही. तर या ठिकाणी रात्रीच्या त्या चंद्रप्रकाशामुळे सर्व झाडांचा रंग कसा दिसतो आहे चंदेरी दिसतो आहे. तर अशा प्रकारचं एक सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. पुढच्या ओळी बघू. वन बाय वन द केसमेंट्स कॅच हर बीम्स बिनेथ द सिल्वर थॅच. बघा शब्द बघा केसमेंट्स. तिसरा शब्द आहे. केसमेंट्स म्हणजे काय तर विंडोज. आता या ठिकाणी आपण दोन प्रकारच्या विंडोज बघतो. एक स्लाइडिंग विंडोज बघतो. सो इट इज नॉट अ स्लाइडिंग विंडो. केसमेंट इज नॉट अ स्लाइडिंग विंडो. केसमेंट ही स्लाइडिंग विंडो नसते. तिला फडके असतात असे. तिला तावदाणं असतात. तर ती तावदाणं असलेली बिजाग्र असलेली खिडकी म्हणजेच केसमेंट्स. दुसरं आहे बिनेथ. बिनेथ म्हणजे अंडर खाली. आणि थॅच THATCH. थॅच. थॅच म्हणजे वाळलेले गवत त्याचं छत. गवतांचं छत. वाळलेल्या गवताचं छत. वाळलेले गवत आणि त्याचं छत. वन बाय वन केसमेंट कॅच हर बीम्स बिनेथ द सिल्वर थॅच. बघा रायमिंग वर्ड्स कॅच थॅच है ना. तर वन बाय वन एक एक करून काय होतंय हर बीम्स तिचे जे किरण आहेत चंद्राचे जे किरण आहेत ते त्या केसमेंटला कॅच करतायत. केसमेंटला पकडतायत. खिडक्यांवर पडतायत. आणि हर बीम्स बिनेथ द सिल्वर थॅच. त्या ठिकाणी जे रूफ आहे जे छत आहे ते चंदेरी रंगाचं आहे. आणि त्याच्या खाली असलेल्या खिडक्या सुद्धा चंदेरी रंगाच्या झालेल्या आहेत. त्याच्यावर सुद्धा चंद्राचा प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. पुढच्या ओळी बघू बघा. काउच इन हिज कॅनल
like a log with paws of silver sleeps the dog. बघा काउच, पाचवा शब्द बघा, COUCH, काउच म्हणजे लाय. लाय म्हणजे पहुडलेला असणे, लोळणे, पडलेला आहे. आणि केनल, केनल म्हणजे काय? केनल म्हणजे हाऊस ऑफ डॉग. हाऊस ऑफ डॉग, कुत्र्याचं घर. छोटस पाळलेला कुत्रा असतो, त्याचं अंगणामध्ये काय असतं? घर असतं. सो दॅट इज कॉल्ड केनल. लॉग, लॉग म्हणजे लॉग मीन्स वूड, म्हणजेच लाकडाचा ओंडका. ठीक आहे, लाकडाचा किंवा आपण त्याला लाकूड, जे झाडाचं कापलेलं लाकूड असतं ते मोठं, दॅट इज कॉल्ड लॉग. अर्थ लक्षात घेऊ. काउच इन हिज केनल म्हणजे तो कुत्रा त्याच्या घरामध्ये काय काय पडलेला आहे, पहुडलेला आहे. लाईक अ लॉग, एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे पडलेला आहे. बघा इथे शब्द लाईक वापरलाय, म्हणजे विच फिगर ऑफ स्पीच इज देअर? यस, द डॉग इज कम्पेअर टू लॉग. कुत्र्याची तुलना ही कोणाशी केलेली आहे? लॉगशी केलेली आहे, लाकडाच्या ओंडक्याशी केलेली आहे. जसं लाकडाचं ओंडका हा हलत नाही, डुलत नाही, काहीच करत नाही, पडलेला असतो, तसा तो कुत्रा रात्रीच्या वेळेस त्याच्या घरामध्ये पडलेला आहे. सो विच फिगर ऑफ स्पीच इज देअर? यस, देअर इज अ सिमिली. इथे कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? सिमिली. हा त्या ठिकाणी आपल्याला भाषालंकार त्या ठिकाणी आढळतोय. पुढच्या ओळी बघू. फ्रॉम देअर शॅडो कोट द व्हाईट ब्रेस्ट पीप ऑफ डोव्स इन सिल्वर फिदर्ड स्लीप. बघा शब्द बघा त्या ठिकाणी, कोट, COTE, COTE. So here is also coat means shelter of birds. Shelter of birds म्हणजे पक्ष्यांचे घरटे, किंवा याला सोप्या भाषेमध्ये जे पक्षी आपण पाळतो, कोंबड्या वगैरे, कुठे ठेवतो आपण? तर खुराड्यामध्ये, है ना, कोंबड्यांचे खुराडे. तर आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो? खुराडे. आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण कोट म्हणतो. सो कोट इज शेल्टर ऑफ बर्ड्स, म्हणजे पक्ष्यांचं. त्या ठिकाणी चिमण्या असतील किंवा बदक असतील किंवा मग कोंबड्या असतील, तर त्या कोंबड्या आपण कुठे ठेवतो? एक तर टोपल्याखाली ठेवतो किंवा ते एखाद्या खुराड्यामध्ये, एका छोट्याशा घरामध्ये टाकतो, तर त्याला म्हणतात कोट. बघा आणखी एक शब्द आहे डो, DOVES. DOVES, डो. डो एका साबणाचं सुद्धा नाव आहे. इथे डोव्स म्हणजे बदक, है ना, पांढऱ्या रंगाचा बदक, त्याला डो असं म्हणतात. काय अर्थ आहे बघा. बघा वरच्या ओळीमध्ये एक ओळ, काउच इन हिज केनल लाईक अ लॉग. कुत्रा हा लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे घरट्यामध्ये, त्याच्या घरामध्ये पडलेला आहे. विथ पॉज ऑफ सिल्वर. पॉज ऑफ सिल्वर, PAWS. पॉज म्हणजे त्याचा पंजा. कुत्र्याचा जो पंजा आहे तो कसा आहे? सिल्वर आहे. स्लिप्स द डॉग, आणि असा कुत्रा त्या ठिकाणी झोपलेला आहे. फ्रॉम देअर शॅडो कोट. फ्रॉम देअर शॅडो कोट, त्या सावलीमध्ये त्यांचं जे खुराड आहे. द व्हाईट ब्रेस्ट पीप, जे पांढऱ्या रंगाची छाती असलेले जे बदक आहेत, ते बदक काय करतायत? डोकावून पाहत आहेत. ऑफ डोव्स इन सिल्वर. द कलर ऑफ डोव्स इज सिल्वर. त्या बदकांचा रंग कसा आहे? त्या ठिकाणी चंदेरी झालेला आहे. फिदर स्लीप, आणि त्या ठिकाणी त्यांचे फिदर्स सुद्धा त्या ठिकाणी चंदेरी रंगाचे आहेत, आणि ते बदक झोपलेले आहे. नाउ द नेक्स्ट लाईन.
A harvest mouse goes scampering by with silver claws and silver eye. Harvest mouse. So harvest means what? हार्वेस्ट म्हणजे त्या ठिकाणी शेतातला उंदीर. ठीक आहे, आपला घरातला उंदीर वेगळा आणि शेतामधला उंदीर वेगळा. हार्वेस्ट माऊस, त्या शेतातला उंदीर. गोज स्क्रॅम्परनिंग. स्क्रॅम्परनिंग मीन्स लगबगीने पळणे, काहीतरी खूप कामात असल्यासारखा पळणे, इकडे तिकडे इकडे तिकडे. सो स्क्रॅम्परनिंग म्हणजे लगबगीने पळणे. हार्वेस्ट माऊस गोज स्क्रॅम्परनिंग. हा शेतातला उंदीर रात्रीच्या वेळेस त्याला भरपूर कामं आहेत है ना, त्याचे खाद्यपदार्थ गोळा करायचे आणि त्यामुळे तो लगबगीने पळतोय. विथ सिल्वर क्लॉज. CLAWS क्लॉज. बघा या ठिकाणी आणखीन एक शब्द आहे CLAWS, 10व्या नंबरचा शब्द CLAWS क्लॉज. क्लॉज म्हणजे त्या ठिकाणी पंजा आणि त्या पंजाचे नखे है ना. तर द पॉज म्हणजे पंजा आणि क्लॉज म्हणजे त्याचे नख. तर त्या उंदराचे जे नख आहेत ते सुद्धा सिल्वर कलरचे दिसत आहेत. अँड सिल्वर आय. आणि त्याचे डोळे सुद्धा कसे दिसत आहेत? सिल्वर, चंदेरी रंगाचे दिसत आहेत. लास्ट 2 लाईन्स, शेवटच्या 2 ओळी बघा. अँड मोलेस फिश. मोलेस. मोलेस म्हणजे काय? म्हणजे स्तब्ध, कुठल्याही प्रकारची हालचाल नाही. मोलेस फिश. फिश कसे आहेत? मासे हे स्तब्ध उभे म्हणजे रात्रीच्या वेळेस. इन द वॉटर ग्लीम. आणि त्या प्रकाशमान अशा त्या पाण्यामध्ये ते मासे चमकतायत, चकाकतायत. सिल्वर कलर त्यांचा पण दिसतोय. बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम. द रीड्स, REEDS. रीड्स याचा अर्थ आहे वेत, वेळू है ना, वेत किंवा वेळू, गवत. गवत म्हणू शकतो आपण त्याला, किंवा त्याला वाईल्ड ग्रास. एखाद्या तळ्याच्या किनाऱ्याला एखादा स्ट्रीम असतो है ना. स्ट्रीम म्हणजे काय? झरा. त्या झऱ्यामध्ये किंवा झऱ्याच्या आजूबाजूला आपल्याला ज्या वेळूचे किंवा जे गवत आढळतं त्या गवताला काय म्हणतात? रीड्स. तर खरं म्हणजे गवताचा कलर कसा असतो? ग्रीन असतो है ना. पण इथे त्याला काय म्हटलंय? सिल्वर रीड्स. त्याचा कलर कसा आहे? सिल्वर म्हणजे चंदेरी आहे. कशामुळे? कारण ती चंद्रप्रकाशाची रात्र आहे. भरपूर चंद्रप्रकाश या पृथ्वी तलावर पडलेला आहे, त्या लँडस्केपवर पडलेला आहे. आणि त्यामुळे त्या लँडस्केपवर असलेल्या सर्व गोष्टी, सजीव असू द्यात का निर्जीव असू द्यात, त्या कशा दिसत आहेत? चंदेरी रंगाच्या दिसत आहेत. झाडं चंदेरी रंगाची दिसत आहेत, त्यांची फळं चंदेरी रंगाची दिसत आहेत है ना. आणि इथे आता रीड्स. रीड्स म्हणजे तो वेत, वेळू, गवत ते सुद्धा चंदेरी आहे. इन अ सिल्वर स्ट्रीम. आणि जो स्ट्रीम आहे, स्ट्रीम म्हणजे झरा, ओढा, तर तो ओढा सुद्धा कसा दिसतोय? सिल्वर कलरचा दिसतो आहे. सो इन दिस वे द टोटल पोएम डिस्क्राइब अ व्हेरी ब्युटिफुल इमॅजिनेशन. अगदी खूप सुंदर अशा प्रकारे कवीने, वॉल्टर ला मे हे कवीचं नाव आहे, कवीने खूप सुंदर असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे एका लँडस्केपचं है ना. तर या ठिकाणी कविता आपली झालेली आहे. मला खात्री आहे की तुम्हाला कविता कळाली असेल. हे जे काही शब्द आहेत, जे काही नवीन वर्ड्स आहेत, ते तुम्ही तुमच्या क्लासवर्कमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला होमवर्कसाठी एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. दॅट इज ऑन पेज नंबर 105. 105 पानावर इंग्लिश वर्कशॉपमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून सोडवायच्या आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये आपण असं करू शकतो, ॲक्टिव्हिटी नंबर 1, 2, 3, 4 and 5. So these 5 activities
यू हॅव टू राईट इन युअर होमवर्क नोटबुक. तुम्हाला तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये या 5 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. तर अशा प्रकारे एक ठिकाणी आपण कविता संपवलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर खाली लाईकचं बटन आहे, शेअरचं बटन आहे, ते तुम्ही दाबा. माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबा. या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तासिकेमध्ये. तोपर्यंत गुड बाय.